माजी मंत्री सुरूपसिंग नाईक अनंतात विलीन. आदिवासी समाजाचे आधारवड हरपले. राजकारणाचा एक तेजस्वी अध्याय संपला. नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणात आदिवासी समाजाचे प्रभावी नेतृत्व करणारे माजी मंत्री तथा आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग हिर्या नाईक यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर आदिवासी समाजातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या डॅशव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. साधी राहणी पण ठाम भूमिका. सुरूपसिंग नाईक हे साधी राहणी आणि स्पष्ट ठाम भूमिका यासाठी ओळखले जात होते. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वनहक्क, पेसा कायदा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींचे प्रतिनिधित्व या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. मंत्रिपदाचा काळ आणि विकासकामे. मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी नंदुरबार व परिसरातील दुर्गम भागात रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, आश्रमशाळा यांसाठी विशेष प्रयत्न केले. आदिवासींचा विकास म्हणजे खरा विकास हा त्यांचा ठाम विश्वास होता. अनेक योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकारणाचा पितामह. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात त्यांना राजकारणाचा पितामह म्हणून ओळखले जात होते. अनेक तरुण नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. विरोधकांशीही सुसंवाद ठेवत त्यांनी राजकारणात सुसंस्कृततेचा आदर्श निर्माण केला. शोकसंदेशांचा वर्षाव. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकसंदेश येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आदिवासी समाजाचा खरा नेता हरपला अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत. अखेरचा निरोप. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी अश्रूंनी निरोप दिला. सुरूपसिंग नाईक यांचे विचार, कार्य आणि संघर्ष पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली. या संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने करण्याचं काम हे दादासाहेबांच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळे दादांची या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा राहिली. मला आठवतं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा संघर्षाच्या काळात असताना आमच्या परिवाराच्या सोबत नाईक साहेबांनी अतिशय खंबीरपणे साथ दिली. माझा देखील तिथं राजकारणात समाजकारणात पाऊल आल्याच्या नंतर मी नाईक साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कारण की माझे वडील बाळासाहेब मनोहरजी बदाने दादा हे हातामध्ये हात घालून कायमस्वरूपी काम करत राहिले आणि एक वेगळ्या प्रकारची ओळख या संपूर्ण जिल्ह्याला या महाराष्ट्रात निर्माण करून द्यायचं काम दादांनी कायमस्वरूपी केलेलं आहे. आज दादांच्या पावलावर पाऊल ठेवून शिरीष दादा त्यांचं हे काम पुढे नेत आहेत आणि दादांनी जे काम मागे ठेवलं ते काम येणाऱ्या काळामध्ये पुढे कसं नेता येईल या दृष्टीने शिरीष दादा अत्यंत अग्रक्रमाने त्या ठिकाणी पुढाकार घेतात, विधानसभेने विषय मांडतात. तेव्हा सुरूपसिंग दादांची आठवण झाल्याशिवाय निवडून आलेले सगळे नवापूरचे नगरसेवक देखील आपल्या मध्ये उपस्थित आहेत. आदरणीय कुणाल बाबा यांना विनंती आहे त्यांनी श्रद्धांजलीवर आपल्या जिल्ह्याचं तिथं लक्ष भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व माझ्या बदाने परिवाराच्या नागावच्या वतीने कैलासवासी नाईक साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. खासदार आदरणीय ॲडव्होकेट गोवारी
गोवालजी पाडवी यांना विनंती आहे. आदरणीय ॲडव्होकेट गोवालजी पाडवी साहेब. मित्र हो, धुळे जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे प्रमुख, बरीच मंडळी शोकाकुल भावनेने आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रत्येकाचं नाव घेणे शक्य होत नसल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आदरणीय ॲडव्होकेट गोवालजी पाडवी. आज आपण इथे दुःखात जमलो आहोत. आपल्या परिवाराचं योगदान दिलं, त्यांचं दुःखद निधन झालं. माझे परिवार, माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब दबा पाटील व नाईक साहेबांचं एक वेगळं नातं होतं. या धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर त्यांची निश्चित श्रद्धा होती. राजकारणात प्रत्येक काम कामांनी कलेमध्ये धनाने